रंगोली ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी एक प्रोडक्ट रिव्ह्यू घेऊन आलेली आहे जो की महिलांसाठी, गृहिणींसाठी किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुला-मुलींसाठी सुद्धा अतिशय यूजफुल असा ठरणार आहे। तसं मी आपल्या या ड्रीम लाईफ 15 या चॅनलवर डेली व्लॉग्स करते। माझी पर्सनल लाईफ, हाऊसवाईफची लाईफ कशी असते, माझं डेली रुटीन हे रोजच्या रोज शेअर करत असते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपले बाकीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा। तर हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्हाला तुमच्या किचनमध्ये एकदम असं उपयोगी आणि यूजफुल असं तेच उपयोगी आणि यूजफुल तेच ठरणार आहे। कधी कधी असं होतं ना, आपल्याकडे 2 बर्नरची शेगडी असते आणि ऐन वेळेस आपलं काम चालू असतं आपल्या स्वयंपाकाचं आणि ऐन वेळी कोणीतरी येतं, मग त्यांना मध्ये चहा ठेवावा लागतो किंवा सकाळी उठून असं होतं की गॅस जायच्या दिवसांमध्ये की सकाळी उठलं, टिफिन करायला घेतलं, अर्धा टिफिन झाला आणि गॅस गेला, तर यावेळी अगदी पंचायत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांना पण नेहमी मेसचं जेवण सुद्धा कंटाळा येतो, तर स्वतःसुद्धा काहीतरी बनवून खावंसं वाटतं। आता त्यांच्याकडे किचनचा ॲक्सेस नसतो, गॅस शेगडी, इंडक्शनसुद्धा न्यायला परवानगी नसते हॉस्टेल्समध्ये काही। आणि दुसरी गोष्ट, इंडक्शन नेलं तर त्याबरोबर त्याची भांडीसुद्धा न्यावी लागतात। बट तुम्हाला ही गोष्ट एकदम मल्टीपर्पज आहे आणि ऑल इन वन आहे। ही गोष्ट तुम्ही खरेदी केली की तुम्हाला त्यासोबत काहीही घ्यावं लागणार नाही, फक्त पदार्थांशिवाय। ओके, सो अशा प्रकारचा काहीसा हा प्रोडक्ट आहे। तर मी हा प्रोडक्ट जवळजवळ 15 दिवस बरोबर दसऱ्याच्या पहिल्या दिवशी माझ्याकडे हा प्रोडक्ट आला होता 15 तारखेला, आणि आज मी हा व्हिडिओ बनवते 1 तारखेला, तो 15-16 दिवस झालेले आहेत आणि मी त्याला डेली यूज केलेला आहे। कारण फक्त प्रोडक्ट आणलं आणि त्याचा रिव्ह्यू केला हे मला पटत नव्हतं। म्हटलं आपण आधी अनुभव घेऊया, आपल्याला पटलं तर आपण आपल्या ऑडियन्सला सांगूया। तर चला तुम्हाला दाखवते मी हे प्रोडक्ट काय आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवणार आहे की यामध्ये आपण कशा प्रकारे आपलं स्वयंपाक बनवू शकतो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी बनवू शकतो। तर तेही तुम्हाला प्रॅक्टिकली पाहायला मिळणारच आहे। याची प्राइसिंग सुद्धा मी सांगणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू करा, पूर्ण बघा। आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट। चला तर मग आपल्या किचन। तर हे आहे आपलं एकदम मल्टी टॅलेंटेड असं अगारो मल्टी केटल। कोणी याला अगारो इलेक्ट्रिक कुकर असं सुद्धा म्हणतं, तर मॉडेल इस्टीम असं याचं नाव वगैरे आहे। आणि या बाजूला तुम्हाला याबद्दलचे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। 600 वॅटचं हे आहे। त्यानंतर ट्रान्सपरंट ग्लास लीड त्याला मिळते, पुढे मी दाखवेलच तुम्हाला। त्याच्यानंतर व्हेरिएबल टेम्परेचर याचं सेटिंग मिळते आपल्याला। खूप डिटॅचेबल पॉवर बेस मिळत आहे। त्याच्यानंतर इझी टू क्लीन आहे आणि पॉवर ऑन इंडिकेटर लाईटसुद्धा आहे। याबरोबर तुम्हाला एक मॅन्युअल सुद्धा मिळेल, त्याची तुम्हाला गरज अजिबात पडणार नाही, कारण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। एकदम सिंपल आणि डिटेल मी दिलेले आहे त्यामध्ये कसं वापरायचं ते। हे जे कार्ड आहे ते वॉरंटी गॅरंटीचं कार्ड आहे, त्यावर स्कॅन करून तुम्ही याची आणखी 6 महिने पूर्ण वर्षभर याची वॉरंटी गॅरंटी वाढवू शकता। ओके, तर याबरोबर आता काय काय मिळालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। हे आहे आपलं मेन प्रोडक्ट। तर ही आहे एक इलेक्ट्रिक केटल। तुम्ही पाहिले असेल बऱ्याचदा की पाणी तापवण्यासाठी एक छोट्या असं वरून असं छोटंसं तोंड असतं, जग किंवा जार सारखं, त्या प्रकारे एक केटल येते। आणि ही पण एक केटलच आहे, बट याचा यूज त्या केटलपेक्षा जास्त होतो। यामध्ये तुम्ही पूर्ण स्वयंपाक बनवू शकता। तो कसा बनवायचा ते मी पुढे सांगणारच आहे। तर याबरोबर अशा प्रकारचे ग्लास लीड याचं झाकण अशा प्रकारचं मिळतं। अगदी हीटप्रूफ आहे, किती पण वेळ तुम्ही ठेवू शकता। स्टीलची बॉडी आहे। तर याच्याबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतेच। यासोबत ॲक्सेसरीज मिळालेल्या आहेत, त्या हे स्टीलचं स्टँड, जसं की आपण कुकरमध्ये ठेवतो त्या प्रकारचंच हे स्टँड आहे, अगदी मजबूत आहे। त्यानंतर आपल्याला मिळतं हे एगचं स्टँड। हे प्लास्टिकचं आहे आणि याला जी स्टिक दिलेली आहे, तर तुम्ही इझिली या कुकरमध्ये जेव्हा पाणी उकळत वगैरे असेल तेव्हा चटका नको लागायला म्हणून हे जे स्टिक दिलेली आहे ती व्यवस्थित असं हे स्टँड सोबत इन्सर्ट करायची आणि काढून घ्यायची। तर यासाठी ही स्टिक तुम्हाला उपयोगी पडणार आहे। तर असं हे प्लास्टिकचं एक स्टँड सुद्धा दिलेलं आहे। आणि शेवटी दिलेलं आहे यामध्ये तिसरं एक बाउल दिलेला आहे, तेही प्लास्टिकचं आहे, हीटप्रूफ आहे या सगळ्या गोष्टी। तर या बाउलमध्ये सुद्धा तुम्ही बरीचशी कामं करणार आहेत, जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे।
आता जी इलेक्ट्रिक आपली केटल आहे त्याला एक हीट पॅड लागणार आहे, म्हणजे जसं की आपली कॉईल किंवा गिझर काम करतं त्याप्रमाणेच इथे हे डिटॅचेबल, म्हणजे आपण याला काढून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे या केटलचा तेव्हाच याला लावायचं आहे. तर असं हे बेस आहे, इलेक्ट्रिक बेस. आणि त्यानंतर ही वायर 1 मीटरची जवळजवळ लांब आहे आणि 3 पिन आपली मिक्सरला वगैरे असते त्या प्रकारेच. त्यामुळे तुमच्याकडे जर स्विचबोर्ड तो असेल मिक्सरचा आपल्या किचनमध्ये असतोच, तर तिथे हे इझिली अटॅच होऊ शकतं आणि आपलं काम चालू होऊ शकतं. ओके, तर आता बोलूया या केटलबद्दल. तर ही स्टीलची केटल आहे, तुम्ही पाहू शकता जवळजवळ 6 ते 6.5 इंच याचं माउथ आहे, म्हणजे आपल्या पातेल्यासारखं. आपण एखाद्या पातेल्यात भात वगैरे करत असू तर तेवढं मोठं हे आहे, म्हणजे माझ्याकडे तरी आहे तसं. स्टील बॉडी आहे आणि खालचं जे आहे ते प्लास्टिक मटेरियल आहे, चांगलंवालं, हीट प्रूफ वगैरे सगळं आहे ते. आणि खाली हे जे दिलेलं आहे इलेक्ट्रिक सेक्शन आहे, तर हे दोघे अटॅच झाले की आपली इलेक्ट्रिक केटल ही चालू होते आणि त्याला तिथून हीट मिळते. ओके, त्या प्रकारे याचं फंक्शन काम करतं. आता काही टेक्निकल गोष्टी आहेत, आपण डीपमध्ये नाही जाऊया, बट सिंपल सांगते. या दोन्ही गोष्टी, ते बेसवर ही केटल ठेवली की इलेक्ट्रिक केटल ही चालू होते, त्याच्याशिवाय ही चालू होणार नाही. ओके, सो ही आतल्या बाजूने तुम्ही बॉडी पाहू शकता स्टीलची, आणि मिनिमम आणि मॅक्झिमम असे काही तिथे दिलेलं आहे आपल्याला इन्स्ट्रक्शन, जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आहे ते आपल्याला कळू शकतं. सो अशा प्रकारे ही आपली इलेक्ट्रिक केटल आहे. आपण याचा डेमो बघूया, म्हणजे प्रत्यक्ष यामध्ये आपलं पदार्थ बनतोय की नाही, फूड कुक होतंय की नाही ते बघूया. हे इलेक्ट्रिक सप्लाय देणार आहे याला, हा जो बेस आहे, आणि याची 3 पिन ही वायर आहे. सो आपण हिला प्लग इन करूया, बट त्याआधी आपण काय करणार आहोत, हे जे अगारोचं वरचं मेन आपलं केटल आहे ते याला इथे प्लेस करू. त्याला असं फिक्स करायला काही नाही आहे, हे पूर्ण रोटेट होऊ शकतं आपल्याला ज्या अँगलनी, जिकडे कम्फर्टेबल आहे त्या अँगलनी हे रोटेट होतं आणि असं आपण ठेवू शकतो. सो आता मी याला इथे ठेवते. दुसरी गोष्ट, या बाजूला हँडलच्या बरोबर समोर आतमधून इकडे दिलं आहे मॅक्झिमम आणि मिनिमम, म्हणजे यामध्ये आपण किती वॉटर किंवा किती फूड क्वांटिटी ठेवू शकतो ते यांनी प्रमाण दिलेलं आहे. सो तेवढंच तुम्हाला पाणी वगैरे यामध्ये टाकायचं आहे. तर आता यामध्ये मी पाणी टाकते आणि आपण बघूया की पाणी किती आपलं पटकन बॉईल होतंय ते. यामध्ये पाणी टाकल्याशिवाय आपल्याला प्लग इन करायचं नाहीये. जर तुम्ही कोरडं हे भांडं ठेवून जर लाईट चालू केली तर यामध्ये जी कॉईल आहे, ही जी आतली कॉईल आहे, ती हीट देऊन हे भांडं जळू शकतं आतल्या साईडनी. त्यामुळे आधी यामध्ये आपल्याला पाणी पोर करायचं आहे. तुला टाकायचं होतं का? ठीक आहे, तर यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकणार आहे, जवळजवळ 1 ग्लास, आणि त्यानंतर आपण हे जे प्लग आहे ते इन करूया. तर आता याला आपण लावून घेऊया. येस, चालू कर. ओके, तर इथे आलेली आहे लाईट, जेणेकरून आपल्याला साईन भेटलेला आहे की हे चालू झालेलं आहे. आणि हे जे नॉब दिलेलं त्यावरही आणखी एक छोटासा पॉईंट आहे ब्लॅक कलरमध्येच, तो कदाचित इथून तुम्हाला दिसणार नाही. तर हे जे 4 इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, सिम्बॉल दिलेला आहे, तर ऑफचं एक बटन आहे, म्हणजे ऑफकडे आपण हे बटन पूर्ण रोटेट करू शकतो. त्यानंतर कीप वॉर्म, हीटिंग आणि बॉइलिंग, तर हे 4 प्रकार यामध्ये आहेत. तर आपल्याला आपल्या गरजेनुसार ते ॲडजस्ट करायचे आहेत. तर कीप वॉर्म ठेवलं, जेव्हा तुमचा पदार्थ बनवून होईल तर तुम्हाला समजा गरमच ठेवायचा आहे तो पदार्थ, थर्मस वगैरे सारखा, किंवा हीटिंग ठेवायची आहे थोडीशी, तर त्यावेळी तुम्ही फक्त कीप वॉर्मकडे हे ठेवू शकता. ओके, म्हणजे पदार्थ बनवून झाल्यावर रिकामं इलेक्ट्रिक केटलमध्ये नाही ठेवायचं. नंतर हीटिंगमध्ये तुम्हाला, म्हणजे आपण जसं स्लो गॅस ठेवतो त्या प्रकारे तुमचा पदार्थ हीट होणार, आणि लास्ट आहे ते बॉइलिंग. बॉइलिंगमध्येच तुमचा पूर्ण पदार्थ बनणार आहे. सो आता हे कसं वापरायचं आणि कसे पदार्थ करायचं ते आपण बघूया. तर सर्वात प्रथम आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर आता पाणी आपलं छानपैकी उकळते का ते आपण पाहूया. शिवाय ही जी केटल आहे ती शॉकप्रूफ आहे. हे पहा, इलेक्ट्रिक केटल चालू आहे सप्लाय, तरीही मी त्याला हात लावते, म्हणजे ही पूर्णपणे शॉकप्रूफ आहे, मुलांसाठीही अगदी सेफ आहे. पण माझं म्हणणं असं आहे की कशाला लावायचं आपल्याला चालू केटलला हात उगाच स्टीलच्या बॉडीला? आपल्याला हँडल दिलेलं आहे तिकडे, तर तिकडेच पकडायचं, सेफ खेळायचं, उगाच नको ते कामं करायची नाही, असं माझं मत आहे. सो तुम्ही पाहू शकता विदिन अ सेकंड, 5-6 सेकंडमध्येच बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं पाणी हे तापायला सुरुवात झालेली आहे. सो इतक्या इझी पद्धतीने तुम्ही, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला फक्त बटन चालू करायचं आहे, यामध्ये पाणी टाकायचं आणि बस चालू झाले आपलं गरम सकाळचं पाणी तुम्ही पिऊ शकता. शिवाय गरम पाणी करून यामध्ये तुम्ही स्किन केअरचा भाग सुद्धा करू शकता. हीट घेतो स्किन केअरसाठी, जी वाफ घेतो, स्टीम घेतो, तर ती तुम्ही इथे आरामशीर फेसला स्टीम घेऊ शकता. सो असे हे 2 यूज मी आत्ता तुम्हाला
इथल्या इथे सांगून दिलेले आहेत. तर तुम्ही वाफासुद्धा पाहू शकता. म्हणजे 1 मिनिटाच्या आत हे पाणी अगदी छानपैकी आपलं उकळतं. सकाळची सुरुवात तर आपण या इलेक्ट्रिक केटलमध्ये गरम पाण्याने तर करू शकतो आणि केली, पण त्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे कडक गरमागरम असा चहा. मग त्याला कसं विसरायचं, तो तर माझा एकदम फेवरेट आहे. हे सगळ्यांना, आता माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती की चहा मला किती आवडतो. तर चला आता या केटलमध्ये मी तुम्हाला चहा बनवून दाखवते. तर तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही आधी पाणी टाकून बनवू शकता, किंवा डिरेक्टली दूध, किंवा फक्त दुधाचा, फक्त पाण्याचा, ब्लॅक टी, कॉफी, चहा, म्हणजे एकच प्रकार सगळे असे तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर एक मेन गोष्ट सांगायची आहे फक्त, की कोणताही पदार्थ तुम्हाला करायचा आहे तर तो डिरेक्टली बॉइलिंग मोडलाच तुम्हाला करायचं आहे. कीप वॉर्मला मी सांगितल्याप्रमाणे फक्त गरम राहणार आणि हीटिंगला स्लो गॅस राहणार, असं एक अंदाज तुम्हाला सांगते. सो डिरेक्टली आपल्याला ऑफ करून बटन चालू करून ते बॉइलिंग मोडलाच ठेवायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता तुम्ही माझं म्हणजे जे मी मिल्क टाकलेलं आहे, दूध टाकलेलं आहे या इलेक्ट्रिक केटलमध्ये, तर त्याची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. 1 कप मी आत्ता इथे माझ्यासाठी चहा करून घेणार आहे. बट आणखी भरपूर जागा आहे. जवळजवळ मी म्हणजे अंदाज केला एक, तर 15 ते 20 कप चहा तुम्ही ॲट अ टाईम एका वेळेस अगदी झटपट यामध्ये बनवू शकता. कारण याची जी हीटिंग प्रोसेस आहे, बॉइलिंग प्रोसेस आहे, ती खूप फास्ट आहे, आपल्या गॅसपेक्षा सुद्धा फास्ट आहे. हे मी टायमर लावून अगदी गोष्टी करून बघितलेल्या आहेत, काही छोट्या मोठ्या, म्हणजे पाणी तापवायचा वेळ किंवा चहाचा वेळ. तर हिची जी हीटिंग प्रोसेस आहे ती एकदम फास्ट आहे. तुम्ही पाहू शकता मी आत्ता चहा पावडर आणि साखर टाकली, तर इकडे मस्तपैकी असा बॉईलसुद्धा यायला सुरू झालेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही यामध्ये स्टीलचा चमचा अगदी आरामात, म्हणजे आपली पळी वगैरे सगळं आरामात वापरू शकता. एकदम हीटप्रूफ, शॉकप्रूफ आहे. आता ही प्रोसेस आणखी फास्ट करण्यासाठी तुम्ही झाकण लावून, लीड लावून सुद्धा ठेवू शकता. बट आपण जनरली चहा काही झाकून वगैरे करत नाही, त्यामुळे मी फक्त दाखवण्यासाठी केलं. बट ते मी ओपन ठेवूनच मस्त असा खळखळून चहा उकळू देणार आहे. तर याच प्रकारे तुम्ही तुमची भाजी किंवा एखादं बॉइलिंग करायला सूप वगैरे असं ठेवलं तर ते अगदी खळखळून इथे उकळणार आहे मस्तपैकी. त्याचा स्वादही घरभर पसरणार आहे. आत्ता माझा चहाचा सुवास आत्ताच सगळीकडे दरवळतोय. तर सुंदर असा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती छान असं बॉइलिंग होतंय. मला थोडासा घट्ट चहा आवडतो, म्हणून मी आणखी याला 2 मिनिटं ठेवणार आहे. आणि मग रेडी आहे आपला चहा. बघूया कसा लागतोय. आता चहा, कॉफी, पाणी वगैरे तर झालं, बट यामध्ये आपण प्रॉपर आता फूड कुक करूया. तर सगळ्यांना आवडणारी मॅगी यामध्ये झालीच पाहिजे. तर ते मी आता तुम्हाला कुक करून दाखवते. आणि यामध्ये मला मदत करते माझी मुलगी स्वरा. तर तिला सांगितलं की तू यूज कर आणि तुलाही कळेल की ही कशी वापरायची आहे, कारण शॉकप्रूफ आहे, त्यामुळे मला जास्त काही याबद्दल टेन्शन नाही आहे. सो मॅगी आता तिची ती बनवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते की ती कशी होती. तर आता मसाला पहिले टाकलेला आहे. तर याप्रमाणेच तुम्ही सूप वगैरे यामध्ये बॉईल करू शकता, भाज्या वगैरे बॉईल करू शकता. आणि पुन्हा आपण याला बॉइलिंग मोडकडे नेऊया. खूपच जास्त फास्ट हे बॉईल होतं असं तुम्हाला वाटत असेल तर हीटिंग आणि बॉइलिंगच्या मध्ये हे नॉब नेऊन ठेवायचं, म्हणजे थोडीशी प्रोसेस ही स्लो होते. जसं की आपण स्लो गॅस ठेवतो आपले आच मंद आचेवर, तर त्याप्रमाणे ही प्रोसेस मग होत राहते. बरं, यामध्ये ऑटो कट ऑफ सिस्टम सुद्धा आहे. जर तुम्ही कीप वॉर्मच्या वरती तुमचं नॉब म्हणजे गेलं कधी असं, तर ते ऑटोमॅटिक स्टॉप होते प्रोसेस, बट पुन्हा थोड्या वेळाने चालू होते, किंवा पुन्हा तुम्ही त्याला बॉइलिंगकडे नेऊ शकता. तर त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. आपल्याला वाटू शकतं की केटल खराब झाली किंवा सप्लाय बंद झाला, तर असं काहीच नाही. ती त्याची प्रोसेस तो बरोबर करतो. तर आता याला थोडंसं शेक करूया आणि यामध्ये आपण मॅगी बॉईल करून घेऊया. तर अगदी नॉर्मल आणि गॅसवर जसं आपण एखाद्या पातेल्यामध्ये मॅगी किंवा कोणताही जेवणाचा प्रकार करतो त्याप्रमाणेच यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. बाकी यामध्ये काहीच असं रॉकेट सायन्स वगैरे काहीच नाही. तर इकडे तुम्ही पाहू शकता की मॅगी आपली मस्त अशी शिजलेली आहे. आणि जनरली मॅगीला म्हणजे 10 मिनटं तर लागतात. तुम्ही गॅसवर करा नाही तर कुठेही करा, मॅगी 10 मिनटं म्हणजे आम्हाला आणि जास्त शिजलेली आवडते. आणि सूपसुद्धा त्यामध्ये हवं असतं. तर जशी तुम्हाला आवडते तशी कोरडी करायची, तर पूर्णपणे तुम्ही पाणी यातलं सुकू सुद्धा शकता. एकदा का तुमचा पाण्याचा अंश संपला त्यातला की हे ऑटोमॅटिक केटल बंद होईल. सो अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. आता पाहूया आपण नेक्स्ट पदार्थ.
आणि आता ज्याच्यासाठी मी खास ही इलेक्ट्रिक केटल घेतलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त वापर माझा याच गोष्टीसाठी होतो. तर एक बॉईल आपण करणार आहोत. तर ते प्लास्टिकचं स्टँड ठेवलेलं आहे, खाली पाणी टाकले तुम्ही पाहिलं. आणि त्यानंतर पुन्हा म्हणजे आपले जे एग्स आहेत ते थोडेसे असे ओपन राहतील किंवा पूर्णपणे जरी बुडेपर्यंत पाणी टाकलं तरीही चालतं. तिकडे मॅक्झिममचं साईन आहे, तिथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे. खूप जास्त भरून पाणी टाकलं तर काही होणार नाही, बट ते पाणी जे बॉईल होतं, उकळतं फास्ट पैकी, तर ते जास्त प्रमाणात मग बाहेर सांडेल. तर त्याची काळजी घ्यायची आहे. तर ॲक्च्युली सांगायचं म्हणजे मी पाणी गरम करण्यासाठी ती इलेक्ट्रिक जे जार असतं ते घेण्याचा विचार करत होते आणि नंतर पुन्हा एक बॉईलसाठी एक छोटंसं जे एक बॉयलर येतं तर ते घेण्याचा विचार करत होती. तर मला हे काम माझं एकाच या इलेक्ट्रिक केटलमध्ये झालेलं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. 10 मिनिटात छानपैकी हे एग्स बॉईल झालेले आहेत, म्हणजे आपला गॅससुद्धा तेवढा वाचतो. तर आता हे गरम आहेत आणि मी तुम्हाला फोडून आणि कापून सुद्धा दाखवणार आहे की व्यवस्थित हे शिजलेत की नाही. तर पहा, एकदम छान हे बॉईल झालेले आहेत एग. आणि आता कापून दाखवते. आतपर्यंत हे मस्तपैकी छान असे बॉईल झालेले आहेत. आता आपण यामध्ये बनवूया राईस. तर तेही नॉर्मलच, जसं आपण पातेल्यामध्ये भात टाकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्यापैकी, कारण मी खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे तुम्ही हे वापरू शकता. आणि खूप सारे असे किचकट फंक्शन नाही आहेत, त्यामुळे तुम्ही एकदम इझिली ही केटल वापरू शकता. तर जसं तुम्ही पातेल्यात आधी पाणी गरम करत असाल किंवा सोबतच तांदूळ भिजवत असाल एकदाच, तर ते टाकायचं आहे, मीठ वगैरे टाकायचं आहे आणि भाताला बॉईल करून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये एवढंच की भात करताना जसं आपण सेकंड टाईम आपल्याला भात थोडासा कच्चा असला तर थोडंसं पाणी टाकावं लागतं वरून. तर त्याकडे लक्ष ठेवायचं आहे. तसं हे पाणी संपलं की केटल तर बंद होईल, ऑटो कट ऑफ होईलच, बट तरीही लक्ष ठेवायचं आहे. आणि किंचित जर पाणी लागलं तर ते तुम्ही पुन्हा एकदा ॲड करू शकता आणि नॉर्मल भाताप्रमाणेच आपला भातसुद्धा. आता काही पदार्थ जे आहेत ते आपल्याला फक्त वाफेवरच करायचे असतात, जसं की मोदक, मोमोज किंवा अळूवडी. तर हे पदार्थ आपले काही डिरेक्टली म्हणजे पाण्यात होत नाही, तर याला वाफवावे लागतात. तर त्यावेळी तुम्ही केटलमध्ये पाणी टाकून त्यावर स्टँड ठेवून कुकरसारखं हा बाऊल ठेवू शकता आणि या बाऊलमध्ये तुम्हाला हवा तो पदार्थ ठेवू शकता. त्यासोबत केकसुद्धा बनवू शकता. या बाऊलमध्येच तुम्ही अशा प्रकारे ठेवून फक्त त्याला काही कवर करायचं असं फॉईल पेपरने वगैरे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मोमोज किंवा मोदक उकडायचे आहेत तर त्यावेळी आपल्याला काही या केटलसोबत स्टीमर मिळत नाही. तर अशा प्रकारची आपल्याकडे चाळणी असते, तर ती तुम्ही खाली या केटलमध्ये पाणी टाकून त्यावर ही चाळणी, आता या मापाची असेल तर उत्तमच. मी यासाठी एक ऑनलाईन या मापाची चाळणी मागवलेलीच आहे, ती माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये कदाचित मी तुम्हाला दाखवेल. आणि बस यामध्ये तुमचा पदार्थ ठेवून कोणताही मोदक वगैरे किंवा अळूवडी असं ठेवून तुम्ही त्यावर झाकण ठेवून ते स्टीमर म्हणून सुद्धा यामुळे आपल्या गॅसची बऱ्यापैकी बचत होते. आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या घरासाठी आपण जे जेवण प्रकार बनवतो त्यापैकी एक एक पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवलेलाच आहे. आणि आत्ता हा शेवटचा पदार्थ बनवून दाखवते. तर तुम्ही पाहिलं की यामध्ये मी आता पाणी न टाकता तेल टाकलेलं आहे. तर आता मी यामध्ये बनवणार आहे कढी. आणि त्यासाठी जी प्रोसेस असते, मी तुम्हाला इथे रेसिपी नाही शेअर करणार आहे. कढी बनवण्यासाठी आपण जशी आपल्या गॅसवर पातेल्यात जशी फोडणी देतो त्याप्रमाणेच इथे फोडणी द्यायची आहे. आणि याचप्रमाणे तुम्ही इतरही भाज्या करू शकता. कांदासुद्धा परतू शकता, कांदा टोमॅटो परतून इतर कोणतीही भाजी करू शकता. तर इथे आपल्याला फक्त वापरायचे आपलं कुकिंग स्किल, स्वयंपाकातली आपली जी कला असते, कलागुण असतात स्त्रियांच्या अंगी किंवा गृहिणींच्या अंगी, तर ते वापरायचे आहेत. आणि बस थोडंसं टेक्निक लावून सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी योग्य पद्धतीने करू शकता. आता तुम्ही म्हणाल ही केटल पाण्याशिवाय चालत नाही, बरोबर आहे, बट तेल हिला चालतं. तेल पण इथे तुम्हाला जास्त प्रमाणात थोडंसं वापरावं लागणार आहे. म्हणून इथे एक टिप मी देऊ इच्छिते, म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मी आता यामध्ये भाज्या पण करते. मला जेव्हा थोड्या प्रमाणात भाजी करायची असेल तेव्हा मी या केटललाच चान्स देते. तर मला इथे सांगायचं आहे की याला तेल थोडंसं जास्त लागतं. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुमचा गॅससुद्धा चालू आहे आणि तुम्हाला या केटलवर सुद्धा करायचं आहे, तर त्यावेळी तुम्ही फोडणी गॅसवर पातेल्यात किंवा छोट्या कढईत देऊ शकता. आणि त्यानंतर भाजी फक्त उकळण्यासाठी किंवा भाजी शिजण्यासाठी या केटलमध्ये तिला टाकू शकता, ट्रान्सफर करू शकता. याच्याने तुमचा गॅसही वाचेल. पण फोडणी जी आपल्याला अशी कडकडीत फोडणी लागते महाराष्ट्रीयन घरात, आणि गृहिणींना तर अशी तडका बसल्याशिवाय मन असं काही मानत नाही की हां भाजी चांगली झालेली किंवा होईल. तर तडका तुम्ही गॅसवर देऊ शकता आपल्या नॉर्मल, आणि त्यानंतर इकडे भाजी शिफ्ट करून ती उकळत ठेवू शकता. तर तुम्ही पाहिलंच की अशा प्रकारे तुम्ही कोणतीही भाजीसुद्धा करू शकता.
पाणी गरम करण्यापासून ते चिकन शिजवेपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये इझिली करू शकता. वन पॉट मेथड आहे. तर गृहिणींच्या तर खूप सारं मदतीचं आहेच. खूप सारा गॅसची बचत याच्यातून होते. शिवाय जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहताय, तुमचे मुलं मुली राहत आहेत, तर त्यांच्यासाठी हे योग्य प्रोडक्ट आहे. त्यांना नक्की घेऊन द्या असं मी म्हणेन. आणि तुम्ही पाहू शकता की किती इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्कीच याला आपल्या किचनचा साथीदार बनवा. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही इलेक्ट्रिक केटल? अगदी मल्टीपर्पज आहे. बघितलं तुम्ही मी काय काय बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि तुम्ही जर आणखी आपलं किंवा आपण जर आणखी आपलं टेक्निकल नॉलेज यामध्ये वापरलं तर आपण भरपूर साऱ्या गोष्टी यामध्ये बनवू शकतो. फक्त पोळी भाकरी या सोडून सगळ्याच गोष्टी आपण यामध्ये बनवू शकतो. तर मी तुम्हाला कढी वगैरे बनवून दाखवलेली आहे, पण तरीही तुम्ही आणखी यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकता. अट एकच आहे की यामध्ये पाण्याचा अंश असला तरच ही केटल चालते. ऑटो कट ऑफ होते पण परत सुरू होते, त्याच्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही आहे. बॉक्समध्ये जे कार्ड दिलेले आहे त्याच्याने तुम्ही त्याची वॉरंटी गॅरंटी 1 वर्षापर्यंत वाढवू शकता. आता बोलूया याच्या प्राइसिंगबद्दल. तर प्राइसिंग फार अशी नाही आहे याची. ही मला पडलेली आहे ॲमेझॉनवर फक्त 1399 रुपयाला. वर्थ इट आहे. इलेक्ट्रिक प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे भरपूर त्याचा यूज होणार आहे आणि होतोय आपण त्याला जसं वापरू तसं. तर नक्कीच मला वाटतं तुमच्या दिवाळीच्या शॉपिंग लिस्टमध्ये तुम्ही ही गोष्ट नक्की ॲड करा. आत्ता ऑर्डर केली तर तुम्हाला दिवाळीपर्यंत ही तुमच्या केटल हातात असेल, घरात असेल. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि यासोबतच आणखी वेगवेगळे जे यामध्ये व्हरायटीज आहेत किंवा दुसरे ब्रँड आहेत किंवा या ब्रँडमधलेच दुसरे प्रकार आहेत, आणखी प्राईस थोडी कमी जास्त, त्याचीही लिंक दिलेली आहे. तर तेही तुम्ही चेकआउट करा आणि एकदा या प्रोडक्टला नक्कीच ट्राय द्या. ओके. सो कसा वाटला तुम्हाला या प्रोडक्टचा रिव्ह्यू? मी पूर्ण माझ्या अनुभवाने, म्हणजे मी 15-20 दिवस जे वापरलेलं आहे त्याने पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला ते युजफुल ठरेल, आवडलं असेल. तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला पहिल्यांदा पाहताय तर सबस्क्राईब करा आणि डेलीचे छान छान ब्लॉग्स मी बनवते तेही तुम्ही एकदा चेकआउट करा. ओके. व्हिडिओला लाईक, छोटीशी कमेंट आणि शेअरसुद्धा करा. चला पुन्हा भेटूया उद्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.